तळेगाव आंबी MIDC मार्गावर काही गैरवर्तनाचे प्रकार दिसून येत आहेत। त्याची दखल घेत वडगाव शहर भाजपाने वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये एक निवेदन दिले। हे गैरवर्तन त्वरित थांबवावे अशी मागणी त्यांनी केली। वडगाव शहर भाजपातर्फे वडगाव पोलीस ठाण्याला तळेगाव आंबी MIDC रोडवर काही गैरवर्तणुकीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर वडगाव शहर भाजपतर्फे वडगाव मावळ पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलंय। आंबी MIDC कडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला आणि मुली दिवसभर तोंड बांधून उभ्या असतात। तसेच रस्त्यावर काही गैरप्रकार सुरू असतात। या रस्त्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार, महिला व पुरुषांना त्याचा प्रचंड त्रास होत असतो। नवला कुमरे आणि MIDC परिसरातील महिला व कामगार या भागात दररोज ये-जा करतात। शाळेत जाणाऱ्या मुलांना बसमध्ये पोहोचवण्यासाठी आणि घेण्यासाठी मुलांच्या पालकांना त्या ठिकाणी यावे जावे लागते। या ठिकाणी उभे राहिले असता संशयित नजरेने पालक, महिला व कामगारांकडे पाहिले जाते। त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। वडगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमनाथ ढोरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गुलाब म्हाळसकर, उपसरपंच संभाजी म्हाळसकर, माजी सरपंच नितीन कुडे, सरचिटणीस किरण भिलारे, उपाध्यक्ष खंडेराव भिलारे, जय भिलारे, सतीश म्हाळसकर आदींनी वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश लोकरे आणि प्राची तोंडकर यांना निवेदन दिलंय। यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं। या संदर्भात भाजप वडगाव शहरचे अध्यक्ष सोमनाथ ढोरे म्हणाले, MIDC मध्ये होत असलेल्या या व्यवसायाला आळा बसण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलीस स्टेशन वडगाव मावळ या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की या व्यवसायाला आळा बसण्यासाठी पोलिसांनी तत्पर या ठिकाणी कार्यरत होऊन आपण या ठिकाणी धडक अशी कारवाई करावी। येणाऱ्या जाणाऱ्या महिला व नोकरदार वर्ग यांना त्रास होत असल्याने या ठिकाणी आम्ही आज निवेदन दाखल केले आहे।